नमस्कार. सायबर क्राईम. आता त्यांनी सायबर क्राईममध्ये त्यांनी सांगितलं, तुम्हाला जमल्यास नाही, प्रयत्नच करा की 2 फोन ठेवा. एक फोन सोशल मीडिया वगैरेसाठी आणि एक फोन त्याच्यामध्ये फोन नंबर आणि जीपे वगैरे त्याच्यासाठी. फोन नंबर आणि जीपेसाठी वापरलेला तो नंबर तुम्ही दुसरा जो फोन आहे तिथे वापरायचा नाही, सोशल मीडियावर नाही. सोशल मीडिया हे 2 फोन वेगळे ठेवा. अगदी 1000 रुपयाचा साधा फोन घ्या ज्याच्यातून तुम्ही जीपे वापरू शकता. त्याच्यामध्ये बाकी फीचर्स नसेल तरी चालेल, फक्त बोलणं आणि जीपे करणं. पहिली गोष्ट, 2 फोन ठेवा. तुमच्या सोशल मीडियाचा आणि तुमच्या आर्थिक व्यवहाराचा एकमेकांशी संबंध असेल असा एकाच. त्यांचं म्हणणं काय, तुम्ही स्वयंपाकघरात, त्यांनी अगदी स्पष्ट विचारलं, तुम्ही स्वयंपाकघरात झोपता का, बेडरूममध्येच झोपता ना. आता मुंबईसारख्या ठिकाणी जागा कमी आहे, तर एकच रूममध्ये सगळं असतं, ते नाही मी म्हणत. पण आपण टॉयलेटमध्ये जाऊन जेवण बनवतं का, नाही. मग तुम्ही सगळं एकाच मोबाईलमध्ये का करता. नका करू, तसं नका करू. आर्थिक व्यवहार आणि सोशल मीडिया हा वेगळा ठेवा. दुसरी गोष्ट, 10 रुपयाचं बिस्किट घेतलं तरी QR दाखवतात. हल्ली हे QR एक बोगस QR म्हणून पण असतो. बऱ्याच जणांना, दुकानदारांकडे वगैरे, अशा छोट्या मोठ्या दुकानदाराकडे हे बोगस QR दिले जातात. त्यांना त्याच्याबद्दल 100 रुपये मिळतात असं त्यांनी सांगितलं धनंजय देशपांडे यांनी. ज्यांनी तुम्ही 10 रुपयाची कोथिंबीर घेतली, तो QR केला आणि जो QR तुम्ही वापरला तो बोगस असेल तर तो जातो ज्या माणसाकडे आहे त्याला, आणि त्याच्यात तुम्हाला हॅक करण्यासारखं, त्यांची इन्फॉर्मेशन घेण्यासारखं सगळ्या गोष्टी असतात. तर त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी हे सगळं आम्हाला, मी पुन्हा पुन्हा सांगते, ज्येष्ठ नागरिकांना दिलेला हा सल्ला आहे की तुम्ही जसं पूर्वी जी तुम्हाला सवय होती, महिन्याचा एवढा पैसा येतो आहे, तर तेवढा पैसा एकदा तुम्ही बँकेतून घेऊन या आणि शक्य तितका कॅश पेमेंट वगैरे करायचं. किंवा जे मोठे तुमचे जे वाणी बिणी हे जे तुम्हाला माहिती आहे त्या लोकांना तुमचे पैसे देऊन हे करा. सूट 5 रुपयासाठी 10 रुपयासाठी QR मारू नका. हे तुम्हाला कळत नाही की तो QR तुम्ही दिवसभरात 10, 15, 20 QR वापरले, त्यातला कुठला फ्रॉड QR होता हे तुमच्या लक्षात येणार नाही. मग तशीच वेळ आली तर फोन नंबर विचारा, फोन नंबरवरून मी तुम्हाला पे करतो म्हणा. कारण बऱ्याचदा हे QR फ्रॉड लोकांनी ते दिलेले असतात. बऱ्याच रिक्षावाल्यांकडे पण असे दिलेले आहेत म्हणे. तर तुम्हाला वाटतं की तुम्ही रिक्षाचे पैसे पे केले, पण त्या रिक्षावाल्याने लावलेलं त्याला त्याच्याबद्दल 100 रुपये मिळणार असतात. म्हणजे पैशाव्यतिरिक्त. आता समजा तुमचं 350 रुपये बिल झालं, तुम्ही ते 350 रुपये तर तुम्हाला त्याला 450 मिळणार त्या माणसाकडून ज्याने तो QR ह्याच्याकडे दिलेला आहे. पण त्या QR वाल्याला तुमची सगळी माहिती मिळते. तो फ्रॉडवाला QR असतो त्यामुळे. त्यामुळे सूट सगळीकडे तुम्ही QR नंबरने देऊ नका. जिथे तुम्हाला शंका येते तिथे फोन नंबरने द्या. कारण QRचं ते जेव्हा जो येतो तो बोगस असू शकतो. तो फोन नंबरने करा, QRने करू नका. त्याने बऱ्याच गोष्टी सेफ्टी, आपण सुरक्षिता म्हणून आपल्याला सांगितलेले स्टेटस लावू नका, 2 फोन ठेवा, सतत QR नंबरने हे करू नका. फोन येतो त्याला पहिलं नेट बंद करा आणि फोन करा, फोनवर ऐका, फोनवर बोला. बऱ्याच छान माहिती त्यांनी दिली. मला आता जितकं आठवलं तितकं, बऱ्याच गोष्टी मी लिहून ठेवल्या ते बोलत असताना सुद्धा. पण
इतकं सुंदर सांगत होते ना की माझ्या लिहिण्यापेक्षा त्यांचं ऐकण्याकडेच लक्ष जास्त गेलं. अतिशय चांगलं आहे. आपल्याच सारख्या कशाला, घरातील प्रत्येकाला, लहान मुलापासून सगळ्यांना ह्या छोट्या छोट्या सुरक्षिततेसाठी खबरदारी कशी घ्यावी हे माहीत असायला पाहिजे. आपल्या मुलांनासुद्धा माहीत असलं पाहिजे. मुलं हुशार आहेत, ते पटकन शिकून घेतात. आपल्यालाही त्याची आठवण आजी फोन घ्यायच्या आधी नेट बंद करायचं असं ते मुलंच आपल्याला आठवण करून देतील. त्याच्यासाठी तरी आपण त्या मुलांना ह्या गोष्टी नातवंडांना वगैरे सांगितल्या पाहिजेत. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे. मला कौतुकाची थाप खूप आवडते. पसंतीची तुमची दादही आवडते. नक्की द्या. धन्यवाद.